शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी विहिरी आणि बोरवेलचा आधार असतो आणि त्यातूनच ते पिकं पिकवत असतात। मात्र याच विहिरी आणि बोरवेलच्या पाण्यामध्ये विष मिसळलं गेलंय आणि तेही एका कारखान्यामुळे। पाहुयात श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांच्या नशिबी कसलं पाणी आलंय ते या स्पेशल रिपोर्टमधून। शेतकऱ्यांच्या पाण्यात विष कुणाचं? पिकं धोक्यात, शेतकरी चिंतेत, कारखान्यांवर कारवाई का नाही? इंजिन किंवा मोटर चालू केल्या केल्या हे असं पाणी येतं। मात्र अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये 12 महिने आणि 24 तास असंच पाणी येतं, केमिकल मिसळलेलं। श्रीरामपूरच्या टिळकनगर इंडस्ट्रीजमुळे हे पाणी विषारी बनलंय। हे केमिकल युक्त पाणी पाझरून विहिरी आणि बोरवेलमध्ये येतं, त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहे। याबाबत अधिवेशनात देखील मुद्दा उपस्थित झाला होता। माझ्या मतदारसंघामध्ये टिळकनगर इंडस्ट्री आहे, हे अशा पद्धतीचं पाणी मिळतं आणि हे पाणी लोकांनी कसं प्यायचं? इंडस्ट्री लोकांना प्यायला पाणी देते, पण जनावरांना आणि शेतीला हे पाणी वापरणं बिलकुल योग्य नाहीये। माझं पर्यावरण विभागाला आपल्या माध्यमातून विनंती असेल की ह्या इंडस्ट्रीची पूर्ण चौकशी करून, माझी विनंती आहे की ह्या बाबतीत आपण आपल्या माध्यमातून चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी। अनेक वेळा तक्रारी करूनही इंडस्ट्रीजनं फक्त पिण्यासाठीच पाणी उपयुक्त करून दिलंय। मात्र वापरासाठी आणि शेतीसाठी केमिकल युक्त लाल पाण्याचा वापर करावा लागतोय। या संदर्भात लोकशाही मराठीनं कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही फोन उचलायला तयार नाहीये। प्रत्यक्षात गेलं तरी भेटायला तयार नाही। तर दुसरीकडे याच पाण्यामुळे पिकं धोक्यात आली आहे आणि आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। कंपनीमुळे विहिरीमध्ये बोरवेलमध्ये मोठ्या प्रमाणात लाल पाणी झालेले आहे आणि कंपनीला बरेच वेळ तक्रारी केलेल्या आहे, पण कंपनी कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही। आणि त्याच्यामुळे काय होतंय, हे लहान मुलं आहे, हे आजारी पडल्यामुळे त्यांना दवाखान्याला सुद्धा आमच्याकडे पैसे राहिलेले नाही। शिक्षण त्यांचं तर लांबच राहिलं, यांचं भविष्य आम्ही घडवायचं कसं? या कंपनी लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांची दखल घेणे। बोरवेल मध्ये पण पाणी लाल आणि लाल विहिरीत लाल पाणी, तर मग आम्ही तो पोट पाण्यासाठीच घास करायचो। म्हणजे मुलांना काय घालायचं खायला, तर त्यासाठी आम्ही ते करायचो। तर त्या पाणी कंपनीमुळे त्या शेतात लाल पाणीच येतं, तर मग त्या लाल पाण्यामुळे आम्ही वावरात गेलो का आम्हाला खाज येते, अंगावर पांढरे चट्टे उठतात। पाण्यामुळे त्या आगीने आमचे पिकं सडून जातात। घास वर्षभर 2 वर्ष टिकायचं, 1च वर्ष टिकवतो। मग आम्ही काय करायचं? आम्ही पाणी जर भरायला लागलो, पाण्यात उतरलो तर आम्हाला खाजव येते, त्यांनी फोडं येते। कंपनी आमची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। ही जी टिळकनगर इंडस्ट्री आहे, आम्हाला पिण्यासाठी योग्य ते पाणी देते, पण आम्हाला शेतीसाठी जमिनीसाठी वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं पाणी देत नाही। आम्हाला या लाल पाण्यामुळे धुणे भांडी करावी लागतात आणि त्या पाण्यामुळे आमच्या शरीराला त्वचा रोग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शेतकरी घाम गाळून शेती पिकवतो, मिळेल तिथून पाणी घेतो आणि पिकांना जगवतो। मात्र याच पाण्यामध्ये केमिकलचं विष मिसळल्यानं शेतकरी आता अडचणीत सापडलाय। म्हणूनच श्रीरामपूरच्या टिळकनगर इंडस्ट्रीजवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी करतात। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, श्रीरामपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।